सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला चालू पूर्ण भविष्य काळ मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याचा अभ्यास करणार आहोत. यालाच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं देखील म्हटलं जातं. आता प्रश्न निर्माण होतो की या काळाचा वापर कधी केला जातो. तर ऐका, ज्या वेळेस एखादी क्रिया सुरू झालेली आहे आणि भविष्य काळातील विशिष्ट कालावधीपर्यंत ती चालूच असेल, त्यावेळेस आपण फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर करत असतो. म्हणजे ऐका, मी एक कविता लिहित आलेलो असेल. म्हणजे कविता लिहिण्याची क्रिया माझी चालू केलेली होती मी, आणि ती जी कविता आहे ती पूर्ण होत आलेली असेल. हे ज्यावेळेस मला दर्शवायचं आहे त्यावेळेस मी फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर करणार. याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. आता आपल्यासमोर फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्सची रचना दिसत आहे. ती आपण बारकाईने अभ्यासायची आहे. सुरुवातीला असणार आहे सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. आता शाल हॅव बीन कधी यूज करणार? ज्या वेळेस सब्जेक्ट हा आय किंवा वी असेल त्यावेळेस शाल हॅव बीन. आय शाल हॅव बीन, वी शाल हॅव बीन. विल हॅव बीन कधी यूज करणार? ज्या वेळेस सब्जेक्ट ही किंवा शी किंवा इट किंवा यू किंवा दे किंवा एखादं नाव असेल, सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, एकवचनी किंवा अनेकवचनी, त्यावेळेस विल हॅव बीन घ्यावं लागेल. ही विल हॅव बीन, शी विल हॅव बीन, इट विल हॅव बीन, यू विल हॅव बीन, दे विल हॅव बीन, स्टुडंट्स विल हॅव बीन. आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्ब प्लस आयएनजी. वर्बला आयएनजी लावायचं आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया. सुरुवातीला सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन, आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्ब प्लस आयएनजी. आता आपण सेंटेन्सेस अभ्यासूया, म्हणजे आपलं हे जे काही स्ट्रक्चर आहे ते पक्क होऊन जाईल. आपल्या समोर जे सेंटेन्स दिसत आहे ते फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्सचं आहे. आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो असेल. म्हणजे आंबा खाण्याची क्रिया मी चालू केली होती आणि आता तो संपत आलेला असेल, हे दर्शवतोय मी. आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर शाल हॅव बीन घेतलं, आणि शाल हॅव बीनच्या नंतर आपल्या स्ट्रक्चर नुसार वर्ब प्लस आयएनजी इटिंग, आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे अ मँगो, जे या वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं कार्य करतंय. पुन्हा एकदा ऐका, आय हा सब्जेक्ट, आय सब्जेक्ट असल्यामुळे मी पुढे शाल हॅव बीन घेतलं. स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे की शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन घ्यायचं. जर सब्जेक्ट आय असेल किंवा बी असेल तर शाल हॅव बीन. आय शाल हॅव बीन. पुढे वर्ब प्लस आयएनजी, इटचं इटिंग झालं अ मँगो. इथे जर सब्जेक्ट ही असता तर ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो असं होईल. आणखी काही वाक्य आपण पाहूया. These are the sentences of future perfect progressive tense. We will learn them one by one. Let's start with first sentence. Priyanka will have been acting on the stage. प्रियांका स्टेजवरती ऍक्टिंग करत आलेली असेल. आता आपल्या स्ट्रक्चर नुसार वाक्य आहे का ते आपण चेक करूया. प्रियांका हे सब्जेक्ट आहे, पुढे विल हॅव बीन घेतलं आहे, आणि मग वर्बला आयएनजी लावण्यात आलं आहे, ऍक्टिंग झालेलं आहे. आपल्या स्ट्रक्चर नुसार वाक्य आहे प्रियांका विल हॅव बीन ऍक्टिंग ऑन द स्टेज. लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. टुमॉरो इन द मॉर्निंग आय शॅल हॅव बीन रायटिंग इन्व्हिटेशन कार्ड. उद्या सकाळपर्यंत मी इन्व्हिटेशन कार्ड लिहित आलेलो असेल. म्हणजे आता क्रिया चालू केलेली असेल मी लिहिण्याची, उद्या सकाळपर्यंत लिहून झालेले असतील इन्व्हिटेशन कार्ड्स. टुमॉरो इन द मॉर्निंग, इथे बघा काय दिलेलं आहे, कॉमा दिलाय. आपला सेंटेन्स पाहूया. आय शॅल हॅव बीन रायटिंग इन्व्हिटेशन कार्ड. आय हा सब्जेक्ट आहे, पुढे शॅल हॅव बीन आणि वर्ब प्लस आयएनजी रायटिंग इन्व्हिटेशन कार्ड्स.
Look at the next sentence. They will have been living here for 10 years in next August. पुढील ऑगस्ट पर्यंत ते या ठिकाणी 10 वर्ष राहत आलेले असतील. म्हणजे ते राहत आहेत आणि पुढच्या ऑगस्ट पर्यंत त्यांना 10 वर्ष होतील. दे हा सब्जेक्ट आहे आपला, विल हॅव बीन आणि पुढे लिव्हिंग वर्क प्लस आयएनजी. आपलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, त्यानंतर विल हॅव बीन किंवा शाल हॅव बीन आणि पुढे वर्क प्लस आयएनजी. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे, किती मोठं असू द्या घाबरायचं नाही. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. वी शाल हॅव बीन. वी हा सब्जेक्ट आल्यामुळे शाल हॅव बीन आलं. पुढे कम्प्लिटिंग वर्क प्लस आयएनजी. वी शाल हॅव बीन कम्प्लिटिंग दिस वर्क बाय द टुमॉरो. उद्यापर्यंत आम्ही हे काम पूर्ण करत आलेलो असू असेल. कामाला सुरुवात केली आम्ही, उद्यापर्यंत आमचं काम होईल हे दर्शवण्यासाठी मी फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मधील हे वाक्य वापरेल. वी शाल हॅव बीन कम्प्लिटिंग दिस वर्क बाय द टुमॉरो. आता आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले क्वेश्चन अभ्यासूया. Look at the question. I shall finish my job in the evening. In bracket they have given instructions. Rewrite sentence in future perfect progressive tense. आपल्याला हे सेंटेन्स रिराईट करायचे कशामध्ये? फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये. आता फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हटलंय की लगेच आपल्या माइंड मध्ये क्लिक झालं पाहिजे परफेक्ट प्रोग्रेसिव्ह फ्युचर आहे. म्हणजे शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आणि त्यानंतर वर्क प्लस आयएनजी. सब्जेक्ट प्लस शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आणि त्यानंतर वर्क प्लस आयएनजी. चला मग आपण काय करूया, हे जे सेंटेन्स आहे आय शाल फिनिश माय जॉब इन द इव्हिनिंग, हे जे सिंपल फ्युचर टेन्स मधलं सेंटेन्स आहे ते आपण फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये कन्वर्ट करूया. सब्जेक्ट आय त्यांनी दिलेला आहे तोच घ्यायचा. आय घेतला मी सब्जेक्ट. पुढे आपल्या रचनेप्रमाणे शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. आय असल्यामुळे मी घेणार शाल हॅव बीन. त्यानंतर मला पाहिजे वर्क प्लस आयएनजी. मग या सेंटेन्स मधलं क्वेश्चन मधल्या सेंटेन्स मध्ये वर्क फिनिश आहे, त्याला आपण आयएनजी प्रत्यय लावल्यानंतर फिनिशिंग होणार. आपल्या रचनेमध्ये सब्जेक्ट नंतर शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आणि पुढे वर्क प्लस आयएनजी. फिनिशचं केलंय मी फिनिशिंग आणि पुढचं रिमेनिंग सेंटेन्स माय जॉब इन द इव्हिनिंग. माय जॉब इन द इव्हिनिंग ऍज इट इज मी राईट केलेलं आहे. आय शॅल हॅव बीन फिनिशिंग माय जॉब इन द इव्हिनिंग. महत्वाचं म्हणजे काय, सब्जेक्टच्या नंतर शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आय आल्यामुळे मी शाल हॅव बीन केलं आणि पुढे वर्क प्लस आयएनजी. एवढे चेंजेस झालेले आहेत. नेक्स्ट, look at the next question. Identify underline tense form in the given example. खाली दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ज्या शब्दांना अंडरलाईन केलेले आहे त्यावरून आपल्याला टेन्स फॉर्म ओळखायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे. शी विल हॅव बीन रायटिंग अ एसे बाय दॅट टाइम. अंडरलाईन केलेले शब्द पहा. विल हॅव बीन रायटिंग. काही क्लिक होतंय का माइंड मध्ये? हो. आज आपण शिकलेले जे काही स्ट्रक्चर आहे सब्जेक्टच्या नंतर विल हॅव बीन किंवा शाल हॅव बीन आणि पुढे वर्क प्लस आयएनजी, जे फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, त्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं देखील म्हटलं जातं. चला मग ऑप्शन मध्ये पाहूया. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. फर्स्ट ऑप्शन सिंपल फ्युचर टेन्स, सेकंड प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, थर्ड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे आपलं दिस इज द आन्सर, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपला आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. आज आपण या व्हिडिओमध्ये फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स देखील म्हटलं जातं, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आणखी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.